त्यानंतर बीडमधून एक महत्त्वाची बातमी आहे। नैसर्गिक आपत्तीला तोंड देत कसबसत वाचलेलं सोयाबीन विकताना देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय। 12% मॉइश्चरची अट लागल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन घरी परत नेण्याची वेळ आलेली आहे। 15% मॉइश्चर असलं तरी सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिलेत, मात्र त्या आदेशांची अंमलबजावणी ही होत नाहीये। त्यामुळे शेतकरी चांगला संकटात सापडला। बीडमधील शासकीय खरेदी केंद्रावर आहोत। या ठिकाणी काही सूचना देखील दिल्या आहेत शेतकऱ्यांना। 12% ओलावा असला पाहिजे, ते माल कुठलाही त्याच्यात कुठली कमतरता असू नये त्या मालाच्या गुणवत्तेमध्ये, अशा अनेक अटी शासनाने या ठिकाणी घातल्यात। परंतु या अडचणीमुळे आता शेतकऱ्यांना देखील कुठेतरी एक आर्थिक अडचण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी जे शेतकरी विक्रीसाठी येत आहेत त्यांना वेगवेगळे नियम या ठिकाणी दाखवले जात आहेत आणि त्या नियमामुळे अनेकदा शेतकऱ्यांना माल देखील परत घेऊन जावं लागतंय। खरेदी जे केंद्र चालक आहेत त्यांच्या देखील अडचणी असून त्यांना ज्या ठिकाणी नापेडच्या गोडाऊनमध्ये हा माल न्यायचा आहे त्या ठिकाणी देखील त्यांना नियम असल्यामुळे आता त्यांच्यासमोर देखील अडचणी आहेत। तुम्ही सोयाबीन इथे घेऊन आलात, काय अडचणी तुमच्या समोर? सर, अडचणी म्हणजे नोंदणीपासूनच अडचणी सुरू होतात। नोंदणी केल्यानंतर जर दीड 2 महिने आमचा नंबरच येत नसेल तर शेतकऱ्यांनी कसं करायचं हा प्रश्न आहे। कारण या सोयाबीनच्या जीवावर आम्ही बरीच कामं अशी काढलेली असतात की सोयाबीनच्या ह्याच्यानंतर आम्हाला त्याचे पैसे द्यायचे असतात। आता याचे पैसे तर लांबच राहिले सर, माल आणण्यासाठी सुद्धा आम्हाला 2 महिन्याचा वेळ इथं गेलेला आहे। दुसरं इथं आल्यानंतर सर त्यांच्या एवढ्या जाचकाटीत की ज्या इंग्रजाच्या काळातही कदाचित नसाव्यात, आणि त्यात जर मॉइश्चर समजा वाढलं तर लगेच इथं रिजेक्ट केलं जातंय। हे येण्या जाण्याचं भाडं आमच्या भुर्दंड आमच्या शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय। काय अडचणी आहेत नेमक्या विक्री करताना आणि काय याच्यावर उपाययोजना व्हायला पाहिजे? आताच म्हटल्याप्रमाणे जे शेतकरी बांधव म्हणले की आम्हाला एक तर मॉइश्चरच्या अडचण आहे, दुसरं आमच्याकडे एकूण घेण्याचे प्रमाण आहे त्याचं ते वाढवलं पाहिजे। खरं तर याच्यामधलं मॉइश्चरच्या प्रमाणात 15%चा नियम लागू झालेला आहे। केंद्र सरकारने त्याचं पत्र राज्य सचिवांना दिलेलं आहे, मात्र इथल्या या केंद्रांना ते खाली देण्यात आलेलं नाही। जर ते पत्र दिलं तर 15%पर्यंतच्या मॉइश्चरची सोयाबीन घेतली जाऊ शकते, जी त्यांनी उत्पादकता ठरवलेली की 9.5 क्विंटल आम्ही खरेदी करणार। काही शेतकरी चांगलं उत्पन्न घेऊ शकतात ना, त्यांना ते प्रमाण ते वाढवलं पाहिजे। मग त्यांनी इथं आणायचं वापस घेऊन जायचं का? तर हे शेतकऱ्यांना भुर्दंड होत आहे। त्यामुळे शासनाने एक विशेष बैठक लावून तात्काळ याच्यावर निर्णय घेतला पाहिजे। उदयनगर ओझे, पुढारी न्यूज, बीड।